कोणी दादागिरीची भाषा करत असेल दुप्पट दादागिरीने उतरीन. आणि मी हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये, समोरच्याने एकदा आजमावावंच. या संपूर्ण महाराष्ट्राची सगळी अख्खी भाषा घालणी करून टाकणारं एक भिकार संपादक इकडे राहतो. त्यांना वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत, आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे म्हणतो. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत. ते शोले मध्ये होतं ना, तुम 2 मारोगे हम 4 मारेंगे. घाण करून टाकलं सगळं राजकारण. सकाळी उठायचं, यांना धरायचं. यांनाही काही कामधंदे नाही, सकाळी सकाळी जाऊन बसतात. प्रश्न कोण बोलल्याचा आणि काय बोलल्याचा माझा नाहीये. कोण काय बोलतोय, कोण कोणावर बोलतोय, किती खालच्या थराला जाऊन बोलतोय, मला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी. हे ज्याला दाखवतात त्यावेळेला भविष्यातल्या येणाऱ्या ज्या पिढ्या, जी लहान लहान मुलं आहेत, ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे, ज्या मुली आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे, त्यांना असं वाटतं हेच राजकारण. आणि असा जर समजा समज व्हायला लागला तर या महाराष्ट्राचं राजकारण किती घाणेरडं आणि गचाळ आणि पुढे किती वाट लागेल या गोष्टींची आपण याची कल्पना तरी करतोय का? कसलाही मागचा पुढचा विचार नाही. सकाळी उठायचं आणि वाटेल ते बडबडत बसायचं आणि बोलत बसायचं. यांना वाटतं आमच्याकडे तोंड नाहीयेत. आमचं जर तोंड सुटलं ना, त्याला कल्पना आहे या गोष्टींची. संयम बाळगतो याचा अर्थ गांडू समजू नये. आणि भारतीय जनता पक्षाचा नादात लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो? जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही म्हणतो, जे महाराष्ट्राची लूट करतायत, त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. आणि ज्याला जी भाषा समजते, ज्या शत्रूला त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं. आणि भाषेचा म्हणजे शुद्ध, स्वच्छ, शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी वापरायची? महाराष्ट्राच्या शत्रूसाठी. आम्ही ही चाटुगिरी आणि चमचेगिरी करणारे लोक नाही आहोत. राज ठाकरे काल इथे येऊन काय बोलले त्याच्यात मला जायचं नाही. निवडणूक आहेत, भारतीय जनता पक्षाचं स्क्रिप्ट आहे, फडणवीसांचं स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं. नाही तर ईडीची तलवार आहे वर, नाही तर ईडी आहे ना वर बसलेलं. आम्ही अत्यंत सभ्य सुसंस्कृत माणसं आहोत. आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलेलं आहे. माझं बरंचसं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. राज ठाकरे यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची आणि काय लिहायचं आणि काय बोलायचं याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील ते मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राऊत आहे.